तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज दिवसभर सकाळपासूनच आपल्याला बहुतांश भागांमध्ये राज्यात आपल्याला सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळते, तसेच पाऊस देखील आपल्याला उघडलेला पाहायला मिळते। परंतु मित्रांनो, राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन संध्याकाळपर्यंत सर्वच महाराष्ट्रामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तेच अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही सायंकाळी 5च्या नंतर भाग बदलत आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आर्वी, वर्धा या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। एकंदरीत विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय। परळी, केज, लातूर, उदगीर, औसा, निलंगा, भूम, परांडा, वाशी या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज मध्यरात्री देखील पडण्याची शक्यता पाहायला मिळते। तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। या ठिकाणी पावसाचा जोर देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार कायम पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।